सोलापूरचे सुपुत्र राहुल अंकम यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट म्हणून निवड करण्यात आली असून जिद्द आणि मेहनतीच्या बळावर त्यांनी हे यश मिळवलं आहे। 4 वर्षांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अर्थात UPSCच्या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या NDA प्रवेश प्रक्रियेत यश मिळवून चर्चेत आलेले सोलापूरचे राहुल तुलसीदास अंकम यांनी आता आणखी एक मोठा टप्पा गाठलाय। राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात NDA आणि भारतीय नौसेना अकादमी अर्थात INA येथील 4 वर्षांचं कठोर लष्करी आणि तांत्रिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून राहुल यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंट या मानाच्या पदावर नियुक्ती झाली आहे। सन 2022 मध्ये NDA निवड प्रक्रियेत यश मिळवणाऱ्या राहुल यांचा प्रवास आता भारतीय नौदलाच्या अधिकारी पदापर्यंत पोहोचला आहे। राहुल यांनी 28 मे 2026 रोजी केरळमधील INA एझिमाला इथं BTech तांत्रिक पदवी प्राप्त केली। यासोबतच त्यांनी नौदल आणि लष्करी प्रशिक्षणाचे सर्व टप्पे यशस्वीपणे पूर्ण केले। NDA आणि INA मधील प्रशिक्षण हे देशातील सर्वाधिक आव्हानात्मक, शिस्तबद्ध आणि खडतर प्रशिक्षणांपैकी एक मानलं जातं। शारीरिक क्षमता, मानसिक ताकद, नेतृत्व गुण, निर्णय क्षमता आणि राष्ट्रसेवेची भावना यांची कठोर कसोटी या काळात लागते। या 4 वर्षांच्या कालावधीत राहुल यांनी आधुनिक युद्धतंत्र, नौदल संचालन, सामरिक नियोजन, नेतृत्व कौशल्य, आपत्कालीन परिस्थितीतील निर्णय क्षमता आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक असलेले विविध लष्करी डावपेच आत्मसात केले। त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि देशसेवेच्या ध्यासामुळे त्यांना भारतीय नौदलात कायमस्वरूपी आयोग प्राप्त झाला आहे। आज राहुल अंकम हे क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर म्हणून भारतीय नौदलात कार्यरत झाले असून राष्ट्राच्या सागरी सुरक्षेची जबाबदारी पार पाडणार आहेत। त्यांच्या या यशामुळे केवळ अंकम कुटुंबच नव्हे तर संपूर्ण सोलापूरचा गौरव वाढला आहे। राहुल यांची यशोगाथा आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। शिस्त, समर्पण, कर्तव्यनिष्ठा आणि देशभक्ती यांच्या बळावर सामान्य कुटुंबातील युवकही भारतीय संरक्षण दलात उच्च पद गाठू शकतो हे राहुल यांनी सिद्ध करून दाखवलं आहे। राहुलचे वडील तुलसीदास अंकम हे मूळचे सोलापूरच्या सोमवार पेठेत राहणारे, नोकरीनिमित्त ते पुण्यात स्थायिक झाले आहेत। आई लक्ष्मी अंकम या गृहिणी आहेत। दरम्यान राहुल यांनी यशाचं श्रेय आईवडिलांना देताना त्यांनी स्वातंत्र्य दिल्यानं मी माझ्या आवडीचं क्षेत्र निवडलं। यापुढं मी युवकांना देखील या क्षेत्राबाबत मार्गदर्शन करणार आहे। अवघड परीक्षा आहे, मात्र मेहनतीनं आणि जिद्दीनं प्रयत्न केल्यास यश मिळू शकतं, असंही राहुल अंकम यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। ॲक्च्युली रिटर्न एक्झामिनेशन UPSC कंडक्ट करते। हे फार अवघड टाईपचं एक रिटर्न एक्झामिनेशन आहे, बट तुमच्याकडे ती जर जिद्द असेल तर तुम्ही ते रिटर्न एक्झामिनेशन क्लिअर करू शकता। त्यासाठी तुम्हाला खूप काय अभ्यास करावा लागेल। खूप स्टडी मटेरियल्स अवेलेबल आहेत आजकाल, YouTube आहे, स्टडी बुक्स आहेत, त्याच्या थ्रू तुम्ही खूप काय स्टडी करू शकता। तर मी रिटर्न एक्झामिनेशन क्लिअर करायला मला स्टार्टिंगमध्ये मी जेव्हा स्टार्ट केलं तर स्टार्टिंगचे 2 अटेम्प्ट्समध्ये मला अपयश आलं। मी रिटर्नचं एक्झामिनेशन क्लिअर नाही करू शकलो। माझ्या 3rd अटेम्प्टमध्ये माझं रिटर्न क्लिअर झालं। त्यानंतर हा रिटर्न एक पार्ट क्लिअर झाल्यावरती तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आणि सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे तो आहे इंटरव्ह्यू। आता हा इंटरव्ह्यू 5 दिवसाचा सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डचा इंटरव्ह्यू आहे। तर हा इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली। मी 3 महिने फक्त इंटरव्ह्यूचं प्रॅक्टिस करत होतो। दिवस रात्र मी माझा स्वतःसोबत प्रॅक्टिस, माझे मित्र होते, काही मित्र, त्यांच्यासोबत प्रॅक्टिस करायचो। तर असं करून मी खूप प्रिपेअर्ड झालो। त्यानंतर मी फर्स्ट इंटरव्ह्यूसाठी माझी बँगलोरमध्ये इंटरव्ह्यू आली होती आणि मी एवढं मेहनत घेतल्यावरती मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच इंटरव्ह्यू क्लिअर केला आणि त्यानंतर मेडिकल्स वगैरे क्लिअर झालो आणि हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येते आणि त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये माझं ऑल इंडिया रँक 320 आलं होतं आणि ॲज मी प्रेफरन्स भरल्यासारखं इंडियन नेव्ही भरलं होतं मी, तर मी आता इंडियन नेव्ही जॉईन केलं आहे। ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रथमतः आईवडिलांचं खूप मोठं पार्ट आहे, कारण की त्यांनी जे काय मला सपोर्ट दिला आहे, त्यांनी जे काय माझ्यावरती भरोसा दाखवला आहे आणि त्यांनी मला कुठंच म्हणजे
थांबवलं नाही आहे. प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सपोर्ट केलं आहे, त्यांनी मला पुश दिलं आहे. मला इमोशनल सपोर्ट काही असू दे त्यांनी खूप मला प्रोव्हाइड केलं आहे. माझं सगळं सक्सेसचं श्रेय माझ्या फर्स्ट ऑफ ऑल आईवडिलांना जाईल, त्यानंतर माझ्या फ्रेंड्सला जाईल, माझ्या टीचर्सला जाईल, कारण की त्यांच्याशिवाय मी आज इकडं नसलो असतो. डिफेन्स फोर्सेस हे सगळ्यात बेस्ट तुमच्यासाठी करिअर ऑप्शन आहे. इट्स नॉट जस्ट अ करिअर ऑप्शन, बट तुम्हाला नाही का जर तुम्हाला देशासाठी काहीतरी करायचं असेल ना, देन प्लीज जॉईन डिफेन्स फोर्सेस. आर्मी असू द्या किंवा नेव्ही असू द्या किंवा एअरफोर्स असू द्या, एवढं चांगलं अपॉर्च्युनिटी दिलं आहे, त्या अपॉर्च्युनिटी चांगलं यूज करा. मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःला वाहून घेणारे अधिकारी हे राष्ट्राचे खरे अभिमान असतात. या उक्तीप्रमाणे राहुल अंकम यांचा प्रवास साहस, पराक्रम, समर्पण आणि देशप्रेमाचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. सोलापूरच्या या सुपुत्राच्या यशाबद्दल सर्व स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे विशेष वृत्त संकलित केलं होतं उपसंपादक दीपक सोमा आणि प्रतिनिधी दिनेश शिंदे यांनी.